हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बऱ्याच दिवसानंतर फोन हाती घेतला आणि म्हटलं की एखादा व्हिडिओ आपल्या व्ह्यूअरसाठी नक्की बनवला पाहिजे. मग कुठल्या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवावा असा प्रश्न मला पडत होता. मग मी विचार केलं की कर्म ह्या टॉपिकवर आपण बोलू शकतो. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण करतो, तर ती आपण कसं जज करतो, की ती चांगली आहे की वाईट आहे? तर हे कसं ठरवायचं? कारण मोठे म्हटले, की हे चांगलं आहे म्हणजे चांगलं आहे आणि मोठे म्हटले, की हे चूक आहे तर चूक आहे. तर आपल्याला पण समजायला हवं ना, म्हणजे स्पेशली मी म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मी सांगत आहे. जे मोठे आहे, माझ्यापेक्षाही मोठे असतील किंवा माझ्या बरोबरीचे असतील, त्यांना तर नक्कीच समजत असेल काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. पण स्पेशली जे शाळकरी मुलं आहेत त्यांना हे समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते स्वतः ज्यावेळेस समजतील तर ते चांगल्या पद्धतीने अजून मग त्यांची लाईफ सुधारू शकतात. तर मग आपण कसं समजावं की कुठली गोष्ट करताना ती चांगली आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? मग हे समजण्यासाठी मेन म्हणजे आपला हेतू त्यामागचा. कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले हेतू बघितला पाहिजे, की आपण कुठल्या हेतूने करतोय. तर आपला जर हेतू पॉझिटिव्ह असेल, त्याच्याने कुणाचंही काही नुकसान नसेल होत, तर मग ती गोष्ट योग्य आहे, बरोबर? आणि जे काही कृत्य करत आहोत त्यामुळे म्हणजे आपली प्रगती होती, आपल्याला आपल्याला रिस्पेक्ट मिळते किंवा त्याच्याने कुणाचंही नुकसान होत नाही आहे आणि त्याच्याने आपलं भलं होणार आहे आणि आपण ग्रो करणार आहोत, तर ती नक्की नेहमीच पॉझिटिव्ह आहे, चांगली आहे. त्याला आपण चांगले म्हणू शकतो, योग्य म्हणू शकतो. म्हणून नेहमी आपले कर्म जे आहे आणि आपला कर्म करण्यामागचा जो हेतू आहे, तो नेहमी पॉझिटिव्ह असावा. पॉझिटिव्ह म्हणजे की त्याच्याने कुणाचंही नुकसान होता कामा नये. स्वतःसाठी करताय चांगली गोष्ट आहे, पण स्वतःची प्रगती होईल. आई-वडिलांची मान वाकणार नाही. आई-वडील प्राऊड फील करतील. अशाच पद्धतीने जर तुम्ही कुठलीही गोष्ट केली, तर तुम्ही नक्की त्यामध्ये सक्सेसफुल व्हाल आणि तुमचे आई-वडील पण खूप प्राऊड फील करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपलं मन, चित्त आणि आपलं ब्रेन त्याला कंट्रोल करायला शिका. म्हणजे कंट्रोल कसं, की आपण कधी पण कुणी आपल्याला वाईट बोललं किंवा काही असं मनाला दुखेल असं बोललं, तर आपलं ते नेहमी मनामध्ये किंवा डोक्यामध्ये सतत राहतं. तर मी म्हणेल हे स्वच्छ करा, डोकं स्वच्छ करा. कसं स्वच्छ करणार? तर ह्या सगळ्या गोष्टी काढून टाका. नेहमी चांगल्याच गोष्टींचा विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा आणि स्पेशली म्हणजे स्वतःचा जास्त विचार करा, ठीक आहे. कारण ज्यावेळेस आपण इतरांचा विचार करायला जातो ना, तर आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो आणि निगेटिव्हमुळे काय होतं, आपली बॉडी पण त्याच पद्धतीने रिॲक्ट करते आणि आपल्याला काही निगेटिव्ह रिॲक्ट करायचं नाही आहे, ठीक आहे. आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आपण जसं पॉझिटिव्ह राहाल, तर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या अवतीभोवती असतील आणि त्याच गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतील, ठीक आहे. आणि लाईफमध्ये पण मग नेहमी तुम्ही हॅपी असाल, जसं मी असते. मी स्वतःला नेहमी हॅपी ठेवते. तेच कारण आहे, की मी नेहमी लाईफला घेऊन खूप पॉझिटिव्ह आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. पण मग आपण त्या अप्स अँड डाऊन्सला लाईफचा एक पार्ट म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. ना की म्हणजे ते घेऊन तुम्ही सॅड व्हा किंवा रडत बसा किंवा खूप अति जास्त विचार करा त्याच्यावर. असा प्रकारचा तर स्वभाव माझा नाही आहे. कुठलीही गोष्ट मी बोलते, करते, तर त्या गोष्टींविषयी मला कधीच रिग्रेट नसतं. कारण मला माहिती आहे मी काय केलं आहे, त्यामागचा माझा हेतू काय. माझा हेतू नेहमी पॉझिटिव्ह असतो. कुठलीही गोष्ट करताना किंवा कुठलीही गोष्टीमागचा जो माझा हेतू आहे, तो ऑल्वेज पॉझिटिव्हच आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला घेऊन शुअर आहे. जसं मी स्वतःला हॅपी ठेवते, तर तुम्ही पण स्वतःला हॅपी ठेवू शकता ऑल्वेज. आणि त्याच्यामागचं एकच कारण आहे, की डोकं स्वच्छ ठेवा. चांगल्याच गोष्टी विचार करा, इतरांचा विचार करूच नका. म्हणजे कसा विचार नका करू, की ते लोकं आपल्याला काय बोलले किंवा कोण आपल्याविषयी वाईट बोलतंय, कोण आपल्याविषयी काय बोलतंय किंवा कोण आपल्याविषयी काय करतंय. जर कोणाविषयी विचार नाही केला, तर आपल्या डोक्याला स्ट्रेस येत नाही, कुठल्याही प्रकारचे आजार वगैरे होत नाही. नेहमी हॅपी राहाल. मन, चित्त सगळं एकदम मस्त प्युअर राहील आणि लाईफ पण एकदम सुरळीत चालेल. म्हणून अति जास्त विचार न करता लाईफला सॉर्टेड ठेवा आणि फ्रीली लाईफ, म्हणजे एकच लाईफ आहे, तर छान पद्धतीने जगायला शिका. असं कामं करू नका की ज्याच्याने तुमचे आईवडील दुखवतील. कारण माझं असं म्हणणं आहे की आईवडीलच खूप जास्त महत्त्वाचे असतात. कारण मुलगा चुकीचा असो, बरोबर असो, काहीही असो, त्या वेळेत आईवडीलच आपली साथ देतात. तेच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि
त्यांच्या व्यतिरिक्त असं जगामध्ये कोणीच नाही आहे जे आपल्याविषयी चांगलं विचार करतो. म्हणून नेहमी आईवडिलांना धरून राहा. आईवडिलांवर खूप 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 प्रेम करा, कारण त्यांनी आपल्याला लहानसं मोठं केलेलं आहे, आपल्याला खूप प्रेम दिलेलं, आपल्या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. म्हणून मग आता आपण मोठं झालो तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी की आपण आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करावं. त्यांच्या ज्या काही हौस-मौस राहिल्या असतील त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये ते इतके व्यस्त होते की त्यांनी स्वतःसाठी वेळ दिलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांसाठी खूप काही करा. जेव्हा तुम्ही आईवडिलांना धरून राहतात किंवा त्यांच्यासाठी खूप काही करतात, तर त्या व्यक्तीचं कधीच आयुष्यात कधी वाईट होऊ शकत नाही. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करते. त्यांच्यासाठी म्हणजे वाटेल ते करायला मी तयार आहे. त्याच्यामुळं मी शुअर आहे की कुणी पण आपलं वाईट करू शकणार नाही आणि मी नेहमी आनंदीच राहणार आहे आणि नेहमी ही जी स्माईल आहे माझ्या फेसवर ती पण नेहमी अशीच राहणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला देखील माझ्यासारखं जर खूप हॅपी राहायचं असेल तर आईवडिलांची रिस्पेक्ट करा आणि कृत्य चांगलं ठेवा, कर्मांवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे? बाय.